नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 9व्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यास करत आहोत। याचा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ कार्य आणि ऊर्जा। आता आपल्याला कार्य म्हणजे काय समजून घेणं महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त जो मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर मग पाहूया व्हिडिओमध्ये काय आहे कार्य। आता कार्य कशाला म्हणतात तर एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर त्या वस्तूचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापन झालं किंवा हलल्या गेलं तर त्याला शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आलं असं आपल्याला म्हणता येईल। मग या कार्याची व्याख्या काय किंवा पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचं परिणाम आणि पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारकाया इतकेच असते। मग आता आपल्याला ह्याचं सूत्र काय आहे तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन असं याचं सूत्र आहे। मग SI पद्धतीत बलाचं एकक न्यूटन व विस्थापनाचं एकक मीटर आहे, म्हणून कार्याचे एकदा न्यूटन वजा मीटर आहे, यालाच आपण जूल असे म्हणतो। 1 जूल बरोबर 1 न्यूटन। बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल होय। म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर। त्यानंतर CGS पद्धतीमध्ये बलाचं एकक काय किंवा डायन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे, म्हणून कार्याचे एकक डायन सेंटीमीटर आहे, यालाच अर्ग असे म्हणतात। म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, 1 अर्ग बरोबर 1 डायन। बलाच्या क्रियेमुळे बलाचे वस्तूच्या किंवा बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास किंवा घडून आल्यास आलेले कार्य 1 अर्ग असते। मग आपल्याला ह्याला सांगता येईल की 1 अर्ग बरोबर 1 डायन गुणिले 1 सेंटीमीटर। जूल आणि अर्ग यांच्यात संबंध काय आहे तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डायन। मग 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर आहे, हे आपल्याला माहीत आहे। मग कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन। 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर। 1 जूल बरोबर 10⁵ डायन गुणिले 10⁻² सेंटीमीटर बरोबर 10⁷ डायन सेंटीमीटर। म्हणजेच काय तर 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग। हे लक्षात ठेवायचं, 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग। आता हे स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेलं आहे। मग आता धन, ऋण व शून्य कार्य यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क। ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते। ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण असते। ज्यावेळी बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप राहतात त्यावेळेस बलाचे कार्य 0 असते। समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे। उपग्रहात असलेली गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य 0 असते। मग आता कार्य संस्थेचं काय पाहायचं तर राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा ही दिल्लीमध्ये आहे, जिला आपण नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणून ओळखतो। या संस्थेचं स्थापना झाली 1943 मध्ये आणि ही प्रयोगशाळा वैद्यकीय व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात कार्यरत आहे। येथे भौतिकशास्त्राच्या
विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधन कार्य चालते. तसेच उद्योगांना आणि विकासाला गुंतवलेल्या विविध संस्थांना मदत करता येते. मापनाची राष्ट्रीय मापके प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. मग आपल्याला यामध्ये काय लक्षात ठेवायचं, तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीची स्थापना किंवा संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आली आणि त्याचं मानकाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हे या संस्थेचं मुख्य कार्य आहे. यानंतर ऊर्जा काय असते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा ही गतिज ऊर्जा असते आणि पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जातात. त्यानंतर ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येतही नाही व ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. यानंतर कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणतात किंवा पॉवर. समजा W हे कार्य आणि T हा वेळ धरला तर शक्ती बरोबर कार्य भागिले काळ, म्हणजेच शक्ती म्हणजे पॉवर, कार्य म्हणजे W आणि काळ म्हणजे T असं याचं सूत्र होतं. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर या शब्द प्रचलित आहे आणि एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट असं मोजलं जातं. त्याचबरोबर 1 किलोवॅट बरोबर 1 युनिट असं म्हटलं जातं. याच चॅप्टरमध्ये परिचय शास्त्रज्ञांचा मध्ये स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॉट यांचा कार्यकाळ दिला आहे. 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली आणि जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केलेला होता. हा झाला दुसरा धडा ज्याचं नाव होतं कार्य आणि ऊर्जा. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.